हॅलो एव्हरीवन. मागच्या सेशन्स मध्ये आपण काय केलं होतं? मागच्या सेशन्स मध्ये आपण काय पाहिलं होतं? सिलेक्शन सॉर्ट्स, दॅट इज हाऊ टू डेटा सॉर्ट. डेटा कसा सॉर्ट करायचा युझिंग सिलेक्शन सॉर्ट. त्यामध्ये आपण त्याचं एक्झाम्पल्स पाहिलं. त्यानंतर त्याचा प्रोग्राम त्याचा अल्गोरिदम पाहिला. त्यानंतर आपण काय केलं? त्याच्यासाठी फंक्शन पण वर्कआउट केलं. नाव आता आपल्याला काय चेकआउट करायचं आहे? त्याचा प्रोग्राम करायचा आहे. सो प्रोग्राम कसा करणार आहे पहा. क्वेश्चन काय असणार आहे? राईट अ प्रोग्राम टू सॉर्ट द डेटा युझिंग सिलेक्शन सॉर्ट टेक्निक. काय करायचं आहे? डेटा तुम्हाला सॉर्ट आउट करायचा आहे युझिंग सिलेक्शन सॉर्ट टेक्निक. मग तो कसा करायचा तो आपल्याला पाहायचा. जस्ट अ मिनिट. तर सिलेक्शन सॉर्ट टेक्निक्स आपण यूज करताना आपण कोणता पार्ट केला होता? सिलेक्शन सॉर्ट टेक्निक यूज करताना आपण काय केलं? मिनिमम नंबर फाइंड आउट केला. प्रत्येक स्टेपला काय केलं? मिनिमम नंबर फाइंड आउट केला होता. आणि तो मिनिमम कोणत्या प्लेसला स्वॅप मारला होता? फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस, थर्ड प्लेस, असं काय केलं होतं आपण? स्वॅपिंग. जर कोणाला माहित नसेल किंवा लक्षात नसेल तर मी पुन्हा एकदा सांगतो, सिलेक्शन सॉर्ट वर्कआउट कसं पाहता. एक्झाम्पल्स मी पुन्हा एकदा रिपीट करतो म्हणजे फंक्शन रिपीट होऊन जाईल एकदा. सो काय करायचंय? काय केलं होतं तुम्ही? तुमच्याकडे सपोज नंबर आहे, या पद्धतीचे नंबर्स होते. फॉर एक्झाम्पल या पद्धतीचे नंबर्स आहेत. या पद्धतीचे नंबर जर सपोज आपण घेतले तर सिलेक्शन सॉर्ट कसं वर्कआउट व्हायचं? सिलेक्शन सॉर्ट मध्ये काय करत होते तुम्ही? पूर्ण ऍरे मधून काय करत होते? फर्स्टली पहिला मिनिमम नंबर तुम्ही फाइंड आउट करत होते. सपोज पहिला मिनिमम नंबर तुमचा 1 होता, तो कोणत्या प्लेसला स्वॅप मारला तुम्ही? फर्स्ट प्लेसला. म्हणजे तुम्ही हे दोनच नंबर फक्त काय करत होते? स्वॅप करत होते. बाकीचे सर्व इलेमेंट तुम्ही ऍज इट इज ठेवत होते. राईट. नाव सेकंड स्टेपला तुम्ही काय केलं? सेकंड स्टेपला हा जो सॉर्ट आउट झालेला आहे हा इलेमेंट सोडून दिला. रिमेनिंग याच्यात जो मिनिमम आहे तो इलेमेंट तुम्ही फाइंड आउट केला. फॉर एक्झाम्पल नेक्स्ट मिनिमम होता 2, तर कम्पेअर कोणाबरोबर झाला? तो 5 बरोबर. आणि तो 5 नंबरच्या प्लेस बरोबर काय झाला? स्वॅप झाला. म्हणजेच काय केलं तुम्ही? प्रत्येक स्टेप्सला मिनिमम नंबर फाइंड आउट केला ऍरे मध्ये. म्हणजे फर्स्ट स्टेप्सला फर्स्ट मिनिमम, सेकंड स्टेपला सेकंड मिनिमम, असा नंबर तुम्ही फाइंड आउट केला आणि तो सिक्वेन्स वाईज कोणाबरोबर स्वॅप केला? ऍरेतल्या पोझिशन बरोबर. 0 पोझिशन, 1 पोझिशन, 2 पोझिशन बरोबर. मग आपल्याला प्रोग्राम करताना तोच करायचा. काय करायचं आहे? आपल्याला डेटा सॉर्ट आउट करायचा आहे युझिंग सिलेक्शन सॉर्ट. मग कसा केला जाणार? तर पा हॅश इन्क्लूड stdio.h. मी काय घेतलं? एक फंक्शन घेतलं सॉर्टिंगचं. त्यामध्ये काय नाव दिलं? एक ऍरे घेतला आणि त्याचं काय घेतलं? एक लिमिट घेतलं. बरोबर आहे. एक ऍरे त्याचं लिमिट. तुम्ही त्या ऍरेला नाव दिलं तरी चालेल, ए, आणि त्याचं लिमिट सपोज एन. मग मला हे फंक्शन काय करायचं? मेन मधून कॉल करायचं. कारण का? हे फंक्शनला पॅरामीटर आहे. पॅरामीटर असल्यामुळे काय होतील? व्हॅल्यू कुठे रीड होतील? मेन मध्ये. आणि व्हॅल्यू रीड झाल्यानंतर त्या व्हॅल्यू फंक्शनला काय करायचे? आपल्याला पास करायच्या. मग मी इथे काय डिक्लेअर करणार? मी इथे डिक्लेअर करणार एक ऍरे, त्याची साईज. ओके. मग पहिल्यांदा काय म्हणणार? प्रिंट ऍप एंटर टोटल नंबर ऑफ ऍरे एलिमेंट. म्हणजेच काय? का तुम्ही ऍरे डिक्लेअर केलेला आहे 20चा. तुम्ही ऍरे जरी 20चा डिक्लेअर केलेला असेल तरी पण त्या 20 पैकी तुम्हाला किती नंबर ऑफ एलिमेंट पाहिजे? म्हणून मी काय केलं? यांची व्हॅल्यू काय केली? रीड केली. म्हणजे मला किती पाहिजे? मी मॅक्स टू मॅक्स 20 घेणार.
पण मिनिमम मला किती पाहिजे, 5 पाहिजे, 7 पाहिजे, 8 पाहिजे. तर तेवढे नंबर ऑफ एलिमेंट्स मी काय करणार, रीड करणार. मग ऍक्च्युअल एलिमेंट रीड करून घ्या. त्यासाठी काय यूज करणार, प्रिंट एफ एंटर दी ॲरे. त्यासाठी काय वापरणार तुम्ही, एक फॉर लूप फॉर आय इक्वल टू 0, आय लेस दॅन एन, आय प्लस प्लस. आणि इथं काय रीड करणार, स्कॅन एफ पर्सेंटेज डी कॉमा अँड ए ऑफ. आता ही आपण जवळजवळ चौथी सॉर्टिंग टेक्निक्स पाहतोय. बबल सॉर्ट, त्यानंतर इन्सर्शन सॉर्ट, त्यानंतर मर्ज सॉर्ट, आणि आता ही कोणती चालू आहे, सिलेक्शन सॉर्ट. पाचही किंवा चारही सॉर्टिंग टेक्निक्स मध्ये जर तुम्ही पाहिलं तर मेनचा पार्ट सेम आहे. काय करायचंय, एक ऍरे रीड करायचा आणि कोणाला पास करायचा, आपल्याला फंक्शनलाच पास करायचा. त्यामुळे चारही टेक्निक, पाचही टेक्निक, ज्या काही सॉर्टिंगच्या टेक्निक्स आहे त्या प्रत्येक टेक्निक मध्ये मेन फंक्शन जवळजवळ सेम आहे. इथून कोणतं फंक्शन कॉल करणार तुम्ही, सॉर्ट. त्याला काय पास करणार, ऍरे आणि त्याचं लिमिट. काय पास करणार, ऍरे आणि त्याचं लिमिट. म्हणजेच काय होईल, तो इथून बाहेर पडेल, तिथून कुठं जाईल, बाहेर पडेल आणि फंक्शन डेफिनेशन कडे येईल. आता फंक्शन डेफिनेशन कडे आल्यानंतर मी पहिल्यांदा काय करतो, याला सेव्ह करून घेतो, सिलेक्शन सॉर्ट 2026. आता फंक्शन डेफिनेशन कडे आल्यानंतर आपल्याला पहिलं काम, आपल्याला काय करायचंय, प्रत्येक स्टेपला काय करायचंय, त्याच्या पुढच्या इलेमेंट पासून रिमेनिंग नंबर ऑफ इलेमेंट पर्यंत काय करायचंय, मिनिमम इलेमेंट फाइंड आउट करायचं. मग मी काय घेतलं, एक आय नावाचा व्हेरिएबल घेतला, एक मीन नावाचा व्हेरिएबल घेतला. मला काय करायचंय, पहिल्यांदा इलेमेंट पुढून चालू करायचे, आय इक्वल टू 0, आय लेस दॅन एन, आय प्लस प्लस. बरोबर, आपण हे पहा जे राईट केलंय तेच मी घेतोय. पहा, पोझिशन मीन घेतलंय, अजून एक टेम्पररी व्हेरिएबल लागणार आपल्याला स्वॅपिंगसाठी. पहिल्यांदा आपण काय घेतलं, n-2. मी n पर्यंत गेलोय, n-1 पर्यंत गेले तरी चालेल. आता आपल्याला काय करायचंय, पहिला मिनिमम नंबर फाइंड आउट करायचा आहे टोटल ॲरे मध्ये. आणि प्रत्येक वेळेस काय होणार आहे, सिक्वेन्स वाईज पोझिशन पुढे पुढे सरकली तर मिनिमम इलेमेंट कोणता मिळेल, पहिला मिनिमम, दुसरा मिनिमम, तिसरा मिनिमम. म्हणून आपण काय केलं, मिनिमम मध्ये कोणता इलेमेंट स्टोअर केला, ए ऑफ आय. ए ऑफ आय म्हणजे कोणता इलेमेंट स्टोअर होईल, पहिल्यांदा 0th प्लेसचा. पोझिशन पण कोणाची स्टोअर करायची, आपल्याला 0th प्लेसची. म्हणजेच काय, कारण आपल्याला जो मिनिमम इलेमेंट भेटणार आहे तो मिनिमम इलेमेंट आपल्याला पहिल्यांदा कुठं स्वॅप मारायचा आहे, 0th प्लेसला. सेकंड मिनिमम कुठं स्वॅप मारायचा आहे, फर्स्ट प्लेसला. मग मी काय वापरला, इथे एक जे वापरला, तो काय करेन, आय प्लस 1 पासून जे लेस दॅन एन पर्यंत जाईल, जे प्लस प्लस. आता हे फॉरलूप काय काम करणार, हे इनर फॉरलूप काय काम करणार, हे फाइंड आउट करणार तुमचा मिनिमम नंबर आणि त्याची पोझिशन. काय फाइंड आउट करणार, मिनिमम नंबर आणि त्याची पोझिशन. मग कशी फाइंड आउट करणार, इफ ए ऑफ जे म्हणजे माझ्या ऍरे मधला इलेमेंट जर लेस दॅन आहे माझ्या मिनिमम पेक्षा, तर मी काय केलं, मिनिमम इलेमेंट कोणता कन्सिडर केला, ए ऑफ जे. आणि आपल्याला काय पाहिजे, त्याची पोझिशन. सो पोझिशन कशात घेतली, पोझिशन. म्हणजेच काय होईल, हे एवढं जे फॉरलूप आपण यूज केलेला आहे, या फॉरलूप मधून आपल्याला काय मिळेल, पहिला मिनिमम मिळेल. ओके, पहिला मिनिमम मिळाला का तो 0th प्लेस बरोबर स्वॅप मारायचा आहे. मग स्वॅप कसं मारणार, टेम्प इक्वल टू पोझिशन, ए ऑफ पोझिशन बरोबर कोण स्वॅप मारणार, ए ऑफ आय. ए ऑफ आय बरोबर कोण स्वॅप मारणार. आता काय होईल, आपण स्वॅपिंग मारलं, तो सेकंड स्टेपला गेला. सेकंड स्टेपला गेला म्हणजे आय कुठून चालला, 1 पासून. म्हणजे मिनिमम इलेमेंट कोणता कन्सिडर होईल तुमचा, 1 नंबरचा. मग आता तुमचं कंपॅरिझन कुठं फाइंड आउट करणार, 2 नंबरच्या प्लेस पासून तर n-1 पर्यंत कुठे मिनिमम नंबर आहे का, जो मिनिमम असेल बरोबर कोणती पोझिशन स्वॅप मारायची, 1 नंबरची पोझिशन स्वॅप मारायची. असं तुम्हाला कुठपर्यंत करायचं, जोपर्यंत n-1 इलेमेंट होत नाही तोपर्यंत. आणि बाहेर पडलं तर तुम्हाला डिस्प्ले करायचा, सॉर्टेड ॲरे इज, आणि डिस्प्ले केला फॉर आय इक्वल टू 0, आय लेस दॅन एन, आय प्लस प्लस, आणि मध्ये घेतला प्रिंट ऍप पर्सेंटेज डी कॉमा ए ऑफ आय. सेव्ह करा, रन करून पहा, प्रोग्राम रन होतोय का. एक एरर आहे, बिकॉज आपण काय डिक्लेअर केलेलं नाहीये, टेम्प डिक्लेअर केलेला नाहीये.
पहा मी एलिमेंट टाकले 6, 1, 7, 2, 8, 3, 9. हे बघा आले एक एलिमेंट 1, 2, 3, 7, 8, 9. तुमचे सगळे एलिमेंट कोणत्या ऑर्डरने आले? असेंडिंग ऑर्डरनी आले. तुम्हाला थोडीशी स्पेस पाहिजे असेल तर इथं स्लॅश टाका किंवा स्पेस द्या. दॅट इज युअर प्रोग्राम फॉर अ सिलेक्शन सॉर्ट. ओके, थँक्यू.